आज गुढीपाडवा आहे. या त्याच्याने मी बाहेर जाणार आहे माझ्या फ्रेंड्ससोबत. तर मला करायचा आहे मेकअप. माझ्याकडे इथे मिरर आहे, पण तरी मी आउट ऑफ फ्रेम जाईन म्हणून मी अजून एक मिरर ठेवला आहे. सो मी 2-3 प्रोडक्ट्स नवीन घेतले. पहिला आहे मार्सचा झिरो प्रायमर पोर परफेक्शन, आणि दुसरा आहे मार्सचा कॅन्सल कन्सिलर. आणि मी एक काजळ पण मागवला, वॉटरप्रूफ स्मच प्रूफ फ्रॉम ब्लू हेवन, जेट ब्लॅक शेडमध्ये कलरमध्ये. सो आता मी लगेच बाहेर नाही जाते, मी संध्याकाळी समथिंग अराउंड 6:30 वगैरे जाणार आहे. सो मला वाटत नाही मी आता हे लावेन सनस्क्रीन. सो मी डायरेक्ट प्रायमरवरतीच जाते, कारण मला हेवी बेस नको आहे जास्त. आणि जेवढं मला गरजेचं आहे, मी जिकडे मेकअप करणार तिकडेच मी हे करणार आहे प्रायमर. मी मोस्टली कलर करेक्शन वगैरे करते, सो त्याचं मला इथे लावायला लागतं. बट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करा, असं काय नाही. लाईक मी तर फक्त मी जसं युजली करते तसं. बरं, आता एक प्रॉब्लेम आहे माझ्याकडे, की माझ्याकडे आय शॅडो नाही आहे. माझा जो पॅलेट होता तो मे बी माझ्या बहिणीकडे आहे, सो तो तर नाही आहे आता माझ्याकडे. सो मला जुगाड करायला लागेल. प्रायमर तर ठीक आहे भाई, मला ह्याच्यावर सेम ना ह्याच्यावर का वाटलं, इनसाईडचा आहे ना तो ऑइल फ्रीवाला, तो त्या सेम त्याच्यासारखाच आहे. तर ते यूज केल्यावर समजेल, कारण मी पण मार्सचा फर्स्ट टाइम यूज करते. मी ह्याच्या आधी इनसाईड करत होती. ओके, तर ह्याच्यानंतर आपण करणार आहे कलर करेक्टर. मी ऑरेंज यूज करणार आहे अंडर आईसाठी आणि माय अराउंड द माउथ पिगमेंटेशन. तर तो फोनच्या कॅमेरामध्ये एवढं ठीक दिसत नाही, सो मी बेसिकली मे बी मिररमध्येच बघेन. एकदम पण डार्क नाही जाणार आहे आणि एकदम पण लाईट पण नाही जाणार आहे, की डार्क सर्कल्स हाईडच नाही होणार असं. मी ना कधी कधी सगळा मेकअप झाल्यानंतर ना मस्कारा लावायला विसरते. सो तो मी आता काढूनच ठेवते, कारण मी मोस्टली विसरून जाते. ॲक्च्युली अजून एक प्रॉब्लेम आहे, माझा ब्युटी ब्लेंडर पण भेटत नाही आहे. मम्मा, तिने मला तो आणून तर दिला, आता मला त्याला धुवायला लागेल. असा डायरेक्ट लावला ना तर माझ्या चिरला इन्फेक्शन व्हायचं, कारण तो कुठे होता आय डोंट नो. ओके, दिस साईड इज ऑल्सो डन. आय डोंट नो लायटिंगचा इश्यू आहे की काय, बट त्याच्यात कॅप्चरच होत नाही. आणि आता मी शिफ्ट केलं आहे ऑन टू प्रो व्हिडिओ. आधी मी नॉर्मल व्हिडिओवाल्या सेटिंग्सवर रेकॉर्ड करायची, बट तो ना थोडासा ब्लर यायचा, आणि मग मी विचार करायचे की ब्लर का येतो आहे. आणि त्याच्यानंतर मग मी थोडं फिगर आउट वगैरे करत होती सेटिंग्समध्ये की भाई काय सीन आहे. तेव्हा मी प्रो व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करून बघितलं. माझी मे बी ती लास्ट रील होती ना त्या व्हाईट फ्रॉकमधली, ती मी प्रो व्हिडिओमध्ये शूट केलेली. इफ एनीवन हॅव एनी टिप्स ऑन मेकअप, भाई प्लीज तुम्ही कमेंट करा, किंवा मला ॲटलिस्ट DM तरी करा, बिकॉज आय एम नॉट सो गुड ॲट डुईंग मेकअप. आय मीन मी होईल नंतर, म्हणजे लाईक करता करता होईल सगळं बरोबर, बट तरी शिवाय मला मागवायचं आहे आयब्रो पेन्सिल आणि लाईक अ गुड वन, आणि हायलायटर, आय शॅडो. हे आता सध्या तरी बकेट लिस्टमध्ये आहे. आणि ना या मंथमध्ये ना खूप सारे पिंपल आलेले आहे, लाईक एकदम. आणि मला फिगर आउटच होत नव्हतं की ते येत आहेत कशाने, बिकॉज मी ना मोस्टली बाहेरचं पण खाते ना, जंक फूड वगैरे खाली भेटतं ते.
ते एकदम कमी आहेत, म्हणजे मोजून पण 2-3 आयटम असतील जे मी खात असेल. ओके, सो कलर करेक्शन झालं आहे. आता मी ह्याला थोडंसं वेट करेन डायरेक्ट कन्सिलर लावायच्या आधी. इफ ॲक्च्युली काय झालं आहे माहिती आहे, आता जे ऑनलाईन कन्सिलर वगैरे घेतो ना आपण, सो त्याच्याने शेड समजत नाही ऑनलाईन. सो मला थोडासा डाऊट होता. सो आता मी काम करते, मी हा जो स्पंज मम्मीने मला दिला आहे तो मी वॉश करून येते. ओके, सो आय हॅव माय स्पंज रेडी. मी त्याला लाईक वॉटरमध्ये थोडंसं असं गेलं आहे. आणि जो आता शेड आहे मार्सचा माझ्याकडे, हा आहे SPF 50. ह्याच्यात SPF 50 आहे. आणि हा मी शेडमध्ये घेतला आहे 06 हनी ग्लो. आणि मी जो घेणार होती तो होता ह्याच्याहून एक शेड म्हणजे डार्क होता थोडा. तो होता कॅरमल समथिंग 07. बट ॲज पर टू ChatGPT तो बोलला की मला एक शेड लाईटच घे, कारण नंतर तो ऑक्सिडाईज होतो. आणि मी बघितलं ॲक्च्युली यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये की हा खरंच ऑक्सिडाईज होतो. ओके, सो दिस इज द कन्सिलर. आता द थिंग इज आय एम नॉट व्हेरी शुअर. आणि माझ्याकडे ॲक्च्युली मला तर हाच पाहिजे होता, लाईक एक ब्रश पाहिजे होता की मी त्याच्याने त्याला ब्लेंड करेन. पण आता माझ्याकडे ब्रश नाही आहे. सो आय एम गोना यूज द ब्युटी स्पंज. सो माझं फक्त हे म्हणणं आहे की तो एकदमच लाईट नाही दिसला पाहिजे. लाईक असं वाटतं की कोणाचा तरी दुसऱ्याचा शेड घेऊन लावला आहे. सो मला तसं नको आहे. हे किती लावणार आहे, आणि मी किती थोडं घेते कारण मला शुअरच नाही आहे. सो हीच डिफिकल्टी मला आवडत नाही ऑनलाईन शॉपिंगमध्ये, दॅट यू आर नॉट एबल टू फाइंड युअर ओन शेड. आय एम सॉरी, मी सगळी मिक्स भाषा बोलते. सो आता भाई प्लीज, आय एम सॉरी इफ मला ब्लेंड करता नीट येत नाही आहे. आय एम यूजिंग दिस कन्सिलर और एनिथिंग फॉर द फर्स्ट टाईम विथ अ ब्युटी ब्लेंडर, कारण मी ह्या पॅलेटमधलंच यूज करायची ना इकडून. सो मी ते हातानेच ब्लेंड करायचे. बट आय होप सो लाईक टॅपच करते भाई मी, कारण भाई दिस इज टू वाईट. कॅमेरामध्ये ते खूप चांगलं दिसतंय, बस इन रिअल लाईफ तुम्ही बघायला गेलात ना तर ते तेवढं चांगलं दिसत नाही आहे. लाईक जेवढं मला वाटलं की ते दिसेल. आय होप दिस इज ओके भाई. आता मी थोडंसं त्याला असं शिफ्ट केलं आहे. सो ओके, नाव विल गो टू दिस साईड अँड देन विल गो अप. आय हेट दॅट भाई. हेच फक्त हाच जो प्रोसेस आहे ना इथपर्यंत, लाईक फाउंडेशन आणि कन्सिलरपर्यंतच खूप टाईम घेतो. आय होप दिस विल ऑक्सिडाईज बाई थोडंसं तरी, कारण नाहीतर ना मग ते लाईक एकदमच असं वाटेल माझ्याहून 2 शेड लाईट घेतला आहे. आणि मग माणसं कमेंट करायला पण तुटून पडतील की बाई दिस इज नॉट युअर शेड. बाई खूप मुली आहेत अशा, लाईक तुम्ही चांगल्या ह्याच्याने पण बोलू शकता की भाई मे बी हा तुझा शेड नाही आहे, तुला दुसरा डार्कर शेड घेतला पाहिजे थोडासा. बट भाई आजकालच्या मुलींमध्ये काय बोलणार. आय एम नॉट जजिंग एनीवन, बट देर आर सम लाईक फ्यू गर्ल्स हू डू दिस. लाईक मला कोणाला हे जस्टिफाय करायची गरज नाही आहे, लाईक एक्सप्लेनेशन. बट स्टील आय एम डुईंग माय जॉब. नाईस. आता मी लावणार आहे माझी कॉम्पॅक्ट. फक्त पॅट करणार आहे, असं काय सर घेऊन डायरेक्ट स्लाईड नाही करत आहे, बिकॉज मेकअप खराब होईल. मला ना ॲक्च्युली लूज पावडर पण घ्यायची आहे आणि एक क्रीम ब्लश. भाई नेवर एंडिंग लिस्ट आहे इथं. आत्ताच मी 2 मिनटं आधी स्टार्टिंग व्हिडिओमध्ये बोलली की मला हे घ्यायचं हा आहे, लाईक हायलायटर आणि आयशॅडो वगैरे. अँड इट्स अ नेवर एंडिंग लिस्ट.
आपण ह्यानंतर जाणार आहोत ब्लशवर. अँड मी अजून पण माझी पावडर खूप नीट ठेवते. पावडर त्याच्यावरती ते त्याचं प्लास्टिक आलेलं आणि त्याच्यानंतर हा स्पंज. हा मी ब्लश आहे ना रिसेंटली ह्याच्यावरनं मागवला होता, मिंत्रा FYD मधून. FYD ना FWD. दिस इज द ब्लश. दिस इज फ्रॉम हिलरी रोडा. ब्लश रश इन द शेड कोरल ट्युलिप. फ्लिप असेल कॅमेरा, बट एनिवेज ह्याचा जो स्टिक होती ना वरची, ती मी एकदा अशी मेकअप करता करता तो ब्रश, हा फक्त ब्रशच खाली पडला, माझ्या हातात फक्त स्टिक होती. सो मी त्याला नंतर स्टिकच नाही केलं. लाईक मी कसं करू, ते खूप असं विचित्र वाटत होतं. सो मी त्याला आता असंच यूज करते. आणि मी जो आधी ब्लश वापरायची ना त्याचा हा शेड आहे, तर तो संपल्यानंतर आता मी हा घेतला आहे. आणि मी युजली पिंक ब्लश नाही घेत, मी पीच शेडवाले घेते, कारण ते माझा जो स्किन टोन आहे ना गोल्डन न्यूट्रल, हा म्हणजे माझा आहे न्यूट्रल वॉर्म गोल्डन असा शेड आहे. सो स्किन टाईप आहे मी. तर त्या ह्याच्यावर पीचवाले ब्लशेस खूप मस्त जातात. आणि जे डार्क असतात ना एकदम असे पर्पल किंवा असं काहीतरी तसं वगैरे पण एकदम ठीक जातात. बट मी तो ट्राय नाही केला. सो दिस इज द वन आय एम युजिंग. डोंट वरी, मी नवीन ब्रश घेईन लवकरच. मी तर सध्या जात नाही ना कुठे, सो नाही तर मग मी खालतूनच इकडनं कुठल्या तरी कॉस्मेटिक्सच्या शॉपमधनं घेऊन आले असते. बट आता मी मोस्टली तेवढं जात नाही. तुम्ही माझ्या ते डेली व्लॉग्समध्ये बघाल ना, तर तुम्ही बघाल की मी दिवसातनं फक्त संध्याकाळनंतर बाहेर पडते. बिकॉज भाई जे ऊन आहे, आता खूप कमी स्टेप्सच बाकी आहेत, विच इज लिपस्टिक आणि टिकली आणि एक्सेसरीज वगैरे. मम्मा, बांगड्या आधी घालू की नंतर घालू? नंतर ना, ठीक आहे. तर मी फक्त लाईक लिप्स वगैरे करून घेते. हा मला लावणार. हा थोडासा जास्त डार्क आहे, चॉकलेट असा टाईपमध्ये, डार्क चॉकलेट. आणि हा आहे मार्स एज ऑफ डिझायर लिप लायनर इन द शेड 02 डीप डाऊन. अरे उलट आहे का? मला शेड खूप आवडतं. लाईक एकदम पण नूड पण नाही आणि एकदम पण असं पिंकिश नाही आहे. लाईक एकदम पण असं विचित्र नाही वाटत. सो आय एम सॉरी लाईक इफ तुम्हाला लॉंग व्हिडिओज बघायला आवडत नाहीत तर. बट हा प्रॉपर गेट रेडी विथ मी आहे, कारण मी आता साडी नेसेन. मला समजत नाही की मी काजळ करू की नको करू, कारण जर ते मला नाही आवडलं तर परत मला ते पुसायला लागेल, परत कन्सिलरला हे करा ते करा, असं होईल. मी लाईटली करून बघेन किंवा मी ChatGPTला विचारेन. सो माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. दिस वन, हे माझा जो बड्डेचा बॉक्स मागवला होता ना मम्मीने माझ्यासाठी, त्याच्यामधली ही लिपस्टिक आहे. ही आहे मेबलिन सेन्सेशनल लिक्विड मॅट इन द शेड, बाय द शेड नाही का, मेड इझी. आता मी हा आहे फेसेस कॅनडा, ह्याचा मी रिव्ह्यू टाकला होता मराठीमध्ये माझ्या इंस्टाग्रामवर. कम्फी मॅट वाव इन द शेड, याचं शेड नाही आहे का याचं, कोको क्रश 07. हा जो वरचा आहे हा वाला लाईटवाला तो आहे मेबलिन सेन्सेशनलचा. आणि हा जो दुसरा डार्क आहे तो आहे त्या फेसेस कॅनडावाला. आणि आय थिंक मी हाच लावणार आहे, पण हा जास्त जाईल. मम्मा हेल्प मी डिसाईड. तर आता गंभीर डिस्कशन नंतर मम्मीने आणि माझ्या भावाने डिसाईड केलं आहे की मी लाईटवाली लावेन. सो वी आर गोना अप्लाय दिस मेबलिन सेन्सेशनल. आणि ही मी घेतली होती काहीतरी
ऑक्टोबरमध्ये घेतलेली ऑब्व्हियसली. सो त्याच्यानंतर जेव्हा मी बाकीचे जे लिपस्टिक घेतले ना त्याच्यानंतर मी ही लावलीच नाही आहे. लाईक एकदा पण नाही लावली लिपस्टिक मी. हां, आय समटाईम्स फॉरगेट भाई किती प्रिटी शेड आहे. असं ना लाईक सॉरी मला कॉल येत होता. असं स्माईल केल्यावर जिकडे असं मला वाटतं ना की ते असं लिपस्टिक दिसत नाही ते मला आवडत नाही. आता मी काजळ लावू की नको लावू. मम्मा अजून एक सजेशन. ओके, सो आफ्टर मम्मा सजेस्टिंग मी थोडासा काजळ फक्त खालती लावते. लाईक वरती पण लावेन थोडंसं, मला माहिती नाही आहे. पण गाईज मी लावलं तर सही पण माझ्या डोळ्यात पाणी येतं आहे. आई एम नॉट ब्लेमिंग द काजल, आई एम ब्लेमिंग माई सेल्फ. बिकॉज भाई अगर मैंने पहले ही कर लिया होता, लाइक सीख लिया होता कि हाउ टू अप्लाई काजल, सो ये सब नहीं करना पड़ता. वाय एम आय स्विचिंग लँग्वेजेस, सॉरी. सो आता ना माझ्याकडे काय माहिती आहे का, टिकल्या आहेत. टिकली मी आता लावेन आणि जे मी बँगल्स आहेत माझे ते मी नंतर करेन साडी घातल्यानंतर. सो माझ्याकडे 2 प्रकारचे चंद्रकोर आहेत. ठीक आहे, एक ना नॉर्मल ती अशीवाली आहे पण ती थोडीशी रेडिश आहे, आणि दुसरी जी आहे ती ही वाली आहे. आणि आय डोंट थिंक सो ही जाणार, सो मी हीच वापरेन आता. भाई मी सारी ड्रिप करून येते भाई. फुल 1 तासाचा एपिसोड वाटतो या. हां, बाय द वे मी माझे कानातले वगैरे पण आहेत ते त्या पिशवीमध्ये, सो मी ते घालणार आहे. आणि आय गेस मी हे पण काढेन कदाचित. आणि इयरिंग्स आहेत माझ्याकडे. सो भेटू. हाय काय, नमस्कार. तर मी साडी नेसलेली आहे, फक्त पल्लू सोडायचा बाकी आहे माझा. मी पल्लू सोडला नाही. पण मम्मी बोलली की सगळ्या आधी तू तुझे बांगड्या घालून घे, मग आपण पल्लू सोडू. आणि नंतर तर माझे केस पण बाकी आहेत, लाईक मी त्यांना. सो सगळ्यात पहिलं जाणार दिस गोल्डन वन. मग जाणार 3 की 2 होते, 3 होते. 3 ह्या ग्रीनवाल्या. त्याच्यानंतर वी हॅव आर हिरव्या बांगड्या, बेसिक वन. ह्याच्या मी घालणार आहे 6, वेअर 3 ऑफ दिस ग्रीनवाल्या आणि 1 गोल्डनवाली. जसं दिस इज द बँगल स्टॅक. सही वाटतंय भाई. चंद्रकोर आणि पिंक आणि ग्रीन आहे त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन, बट आपल्याला चालतं. आणि ह्याच्यावर सेम माझ्याकडे त्याचे कानातले आहेत. आणि मी रेडी आहे. थांब एक सेकंड. किंवा पण ही साईड मागे टाकू अशी. मी रेडी आहे.